तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर चला मित्रांनो, बॉईजवर आपण आज एक व्हिडिओ बनलाय. तर चला मित्रांनो, आजची व्हिडिओ आपण सुरुवात करूया. तर पहिले VPN कनेक्ट करून घ्या, त्यानंतर CapCut नावाचं ॲप्लिकेशन ओपन करून टाका. ओपन केल्यानंतर इथं एक न्यू प्रोजेक्टचा आयकॉन तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो, ब्ल्यू कलरमध्ये. त्यावर क्लिक करून जो एक तुमचा सध्या मॉडेल इमेज नॉर्मल त्याला एक सिलेक्ट करा. तर या हिशोबाने मॉडेल इमेज सिलेक्ट केल्यानंतर त्याच्याच खाली ॲडचं ऑप्शन आहे. मी तुम्हाला मटरमध्ये एक सॉन्ग प्रोव्हाइड केलं आहे, ते सॉन्ग इथे ॲड करून घ्या. 16 सेकंदपर्यंत सॉन्ग आहे मित्रांनो. फोटोला घ्यायचं आपल्या 16 सेकंदपर्यंत. ओके, म्हणजे सॉन्गपर्यंत यापर्यंत पुढचा पाठीनं कमी करून टाका. जे लास्टला ना CapCutचं त्यावर क्लिक करून त्याला डिलीट करून टाका. सॉन्ग आणि फोटो फाईल आपली इथे रेडी मित्रांनो. आता घेतो मी प्रोजेक्ट ओपन करून. आता बघू शकता, तुम्हाला बीट सांगतो. मॉडेलची इमेज क्लिक करा. तुम्हाला यायचं कंप्लीट इथं 1 सेकंदवर. 1 सेकंदवर आल्यानंतर मॉडेलची इमेज क्लिक करून स्प्लाइट मारा. म्हणजे तुमचं तिथं पहिले बीट लागलं. ओके, त्या पुढचं बीट आपलं 2 सेकंद. 3 नंबरचं बीट 4 सेकंद. 4 नंबरचं बीट 7 सेकंद. 5 नंबरचं बीट 10 सेकंद. 6 नंबरचं बीट 12 सेकंद. 7 नंबरचं बीट 13 सेकंद. 8 नंबरचं बीट 14 सेकंद. 9 नंबरचं बीट 14 सेकंद. आपल्या व्हिडिओच्या लास्टचं बीट ते म्हणजे 15 सेकंद. हे आपण तुम्ही बीट लावून घ्यायचे. ओके, तर पहिल्या व्हाईट बीटवर क्लिक करा. पहिल्या व्हाईट बीटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला होतं ते ग्लेअर थिन असा इफेक्ट लावता मित्रांनो. ओके, लाईट इफेक्टमध्ये भेटून जाईल. पण दुसऱ्याला सुद्धा तोच इफेक्ट लावता मित्रांनो, ब्लांच म्हणून. ओके, साईज ऑफ ठेवा या पद्धतीने. 3 नंबरच्या व्हाईट बीट या तिथं तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये पुल आउटवाला इफेक्ट लावायचा, साईज फुल ठेवा. त्यानंतर 7 सेकंदवर लाईट इफेक्टमध्ये येऊन क्लिअर किंवा तुमच्याशिवाय तुम्ही लावू शकता क्लिअर टू. या पण मी लावलं इथं ब्लांच. ओके, त्यानंतर 10 सेकंदरच्या व्हाईट बीट तिथं लावायचं तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये येऊन पुल आउट. 12 सेकंदपासून तर मित्रांनो तुम्हाला शेवटपर्यंत एकच इफेक्ट लावायचा, तो म्हणजे लाईट इफेक्टमध्ये येऊन आपण ग्लेअर 3 इथे यस म्हणतो. या पण एवढं केल्यानंतर पहिली इमेज क्लिक करा मित्रांनो. पहिली इमेज आहे तोच ठेवा. तर इथं बघू शकता 1 सेकंदापासून तर तुम्ही सर्व इमेज चेंज करू शकता, किंवा ज्यांच्या कोणाकडे एक असेल त्यांनी डायरेक्ट एक वर बनवू शकता. पण ज्यांना इमेज दुसरे टाकायचे त्यांनी, आता समजा 2 नंबरची इमेज क्लिक करतो. इथं खाली स्क्रोल डाऊन करा, एक रिप्लायचा ऑप्शन बघायला भेटेल. त्यावर क्लिक करून तुम्ही प्रत्येक बीटच्या पुढे सर्व इमेज चेंज करू शकता. जे इमेज चेंज केल्यानंतर पहिली इमेज क्लिक करा ॲनिमेशनमध्ये. तर पहिली इमेजला कॉम्बोमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे स्ट्रेच अँड डिस्टन्स इफेक्ट बघायला भेटेल, साईज फुल ठेवा. ओके, त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला 2 सेकंदाची इमेज क्लिक करायचं, मग 3 नंबरच्या बीटवर तिथे इनमध्ये येऊन त्याला लावायचं मित्रांनो तुम्हाला या पद्धतीने. इथं स्विंग बॉटम आता 0.2 सेकंद साईड ठेवा. ओके, त्यानंतर 4 सेकंदवरची इमेज क्लिक करा, कॉम्बोमध्ये या तिथं लावायचा वेव्ह अँड स्लाईड या पद्धतीने. ओके, त्यानंतर 7 सेकंदवरची इमेजला काहीच नाही, डायरेक्ट मित्रांनो तुम्हाला यायचं 10 सेकंदवरची इमेज तिथं कॉम्बोमध्ये येऊन तुम्हाला लावायचा स्लाईड अँड वेव्ह या पद्धतीने. ओके, त्यानंतर 13 सेकंदवरची इमेज ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये तिथला आता पेंडुलम 1, त्यापुढं पेंडुलम 2, परत 1, त्यापुढे तुमची 2ची प्रोसेस शेवटला 1. ओके, 1 टूची प्रोसेस करायची तुम्हाला डायरेक्ट इथून 12 सेकंदपासून तर शेवटपर्यंत. एवढं केल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये येतो. व्हिडिओ इफेक्टमध्ये जा, वर सर्च करा हॅलो ब्लर. हा इफेक्ट तुम्हाला शो होऊन जाईल मित्रांनो. त्याला फक्त एवढं प्रोजेक्ट पण ठेवा 1 सेकंदपर्यंत. तर व्हिडिओ ट्रेंडिंग परत व्हिडिओ इफेक्टमध्ये लाईट इफेक्टमध्ये या. इथे एक तुम्हाला हॅलो नावाचा इफेक्ट बघायला भेटेल मित्रांनो, बघू शकता. हा इफेक्ट त्याला फक्त इथपर्यंत ॲड करून घ्या. ओके, त्याच्यावर क्लिक करून ॲडजस्टमध्ये या. ते ॲटमॉस्फिअर आहे मित्रांनो खालचं, ते आपण त्याला नॉर्मली कमी करून टाका. एवढं केल्यानंतर 2 सेकंदवर आहे इथं 1 सेकंदर व्हिडिओ इफेक्टमध्ये आहे, स्लाईटमध्ये आहे. इथं 1 नंबर तुम्हाला मिरर स्किन नावाचा 3 लेअरचा एक इफेक्ट बघायला भेटेल. त्यावर क्लिक करून त्याला घ्यायचं फक्त मित्रांनो इथं 4 सेकंदपर्यंत. त्यावर क्लिक करून ॲडजस्टमध्ये फिल्टर 0 करा, वर्टिकल तुमच्या मॉडेलच्या इमेजनुसार सेट करा. ओके, परत व्हिडिओ इफेक्टमध्ये लाईट इफेक्टमध्ये आहे मित्रांनो. लाईट इफेक्टमध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला हा इफेक्ट बघायला भेटेल, ट्री शेड नावाचा. नाही भेटला वर सर्च करा, 100% भेटून जाईल, शो होऊन जाईल. तर त्याला पण सुद्धा आपल्या एवढा पार्टमध्ये ॲड करा 4 सेकंदपर्यंत. परत मित्रांनो बघू शकता, आता इथं 3 सेकंदापाशी एक शेक नावाचा इफेक्ट मित्रांनो व्हिडिओ इफेक्टमध्ये आहे. रेडिंगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल हा शेक. ओके, नाही भेटला वर सर्च करा, त्याला फक्त एवढं 4 सेकंदमध्ये अटॅच करा. ओके, परत 5 सेकंद राहिलं ना तर व्हिडिओ इफेक्टमध्ये आहे, वरती फ्लॅश सर्च करा, व्हायब्रेशन फ्लॅश. हा इफेक्ट तुम्हाला अशाने ॲड करून घ्या या बीटवर 5 सेकंदवर. ओके, त्यापुढं बघू शकता तुम्हाला हा इफेक्ट बघायला भेटणार मित्रांनो, बॉडीचा खतरनाक व्हायरल होतो. ओके, ॲक्सिस नाव आहे, रोटेशन. हा बॉडी इफेक्टमध्ये आहे, वर डायरेक्ट सर्च करा ॲक्सिस रोटेशन, तुम्हाला डायरेक्ट शो होऊन जाईल. त्याला फक्त अशाने ॲड करा, त्याला ॲड करायचं आपल्याला 5 सेकंदपासून. मग त्या व्हायब्रेशन फ्लॅश डुप्लिकेट करा, त्याला ॲड करायचं 7 सेकंदवर. ओके,
त्याच्यानंतर हा लाइटिंगचा इफेक्ट बॉडी फिटमध्ये लाइटिंग सर्च करा, 100 शो होऊन जाईल तुम्हाला. त्यानंतर परत पुढं स्किन लेअरचा जो आपण मागे ॲड केला त्याला डुप्लिकेट करून त्याला ॲड करायचं 10 सेकंदपासून तर इथपर्यंत 12 सेकंदपर्यंत. हाच व्हायब्रेशन प्लस 10 सेकंदवर ॲड करा. तर एवढं केल्यानंतर फायनली तुमचा व्हिडिओ रेडी झाला आहे. तर वर सेटिंगमध्ये या, फ्रेम रेट 60 करा, कोडेट हाय करा, डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर चला मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.